और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जो प्रश्न आपण लोकांनी उपस्थित या ठिकाणी केला, हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरात असा नारा दिला, तर खऱ्या अर्थानं या सरकारचं वास्तविकपणा महाराष्ट्राच्या मायभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे। हे सगळेजण वॉशिंग मशीन मध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहेत आणि गुजरातची वॉशिंग मशीन चा असर अजूनही याचा उतरलेला नाही। एकीकडे मराठीला अविभाज्य भाषा म्हणून आम्ही त्याला दर्जा देण्याचा आपलीच पाठ आपण थोपटण्याचं काम हे सरकार करते आहे आणि एकीकडे जय गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागे पडत नाही। याचं हे तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। वॉशिंग मशीन सांगितलं ना, गुजरातच्या वॉशिंग मशीन मधला धुतलेल्याचा असर अजूनही संपलेला नाही आणि म्हणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत। वॉशिंग मशीनचा अर्थ माध्यमांनाही कळतं आणि राज्याच्या जनतेलाही कळतं, त्यामुळे मी त्याचा खुलासावर या ठिकाणी काही गोष्टी कराव्या याला काही अर्थ नाही।